ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು SSLC ಮಾಡೆಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ನಂಬರ್ 3 ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಕೀ ಆನ್ಸರ್ಸನ್ನು ನೋಡೋಣ. ಸೊ ನಾವು ಎಲ್ಲ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೀ ಆನ್ಸರ್ಗಳನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕ್ ಇದೆ. SSLC ಮಾಡೆಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಕೀ ಆನ್ಸರ್ 2026 ಅಂತ ಅದನ್ನು ನೋಡಿದರೆ ಎಲ್ಲ ವಿಷಯದ ವಿಡಿಯೋಗಳು ಸಿಗ್ತವೆ. ಕೆಲವು ಲೈನಪ್ಗಳನ್ನು ಸಹಿತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಸಹಿತ ನೋಡಿ. ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಹೈಪ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಶುರು ಮಾಡ್ತೀನಿ. ಫಸ್ಟ್ ಮಲ್ಟಿಪಲ್ ಚಾಯ್ಸ್ ಕ್ವಶನ್ ಇರ್ತವೆ 8. ಸರಿಯಾದದನ್ನು ಆರಿಸಿ ಬರೀಬೇಕು. ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆ, ಹಾನಿ ಕಾ ವಿಲೋಮ ರೂಪ ಹೇ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಸೊ ಹಾನಿಯ ವಿಲೋಮ ರೂಪ ಆಪ್ಷನ್ ಡಿ ಲಾಭ ಅನ್ನೋದು ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಬರಬೇಕು. ಪ್ರಶ್ನೆ 2, ನಿಮ್ನಲಿಖಿತ में से ಬಹುವಚನ ಶಬ್ದ ಹೇ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಸೊ ಯಾವುದು ಬಹುವಚನ ಶಬ್ದ? ಆಪ್ಷನ್ ಸಿ ಬಿಮಾರಿಯಾ ಇಸ್ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. ಪ್ರಶ್ನೆ 3, ಲೇಖಕ ಅನ್ಯಲಿಂಗ ರೂಪ ಹೇ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ ಸೊ ಲೇಖಕದು ಅನ್ಯಲಿಂಗ ರೂಪ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಪ್ಷನ್ ಎ ಲೇಖಿಕಾ ಇಸ್ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. ಪ್ರಶ್ನೆ 4, ನಿಮ್ನಲಿಖಿತ में से ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾ ರೂಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು ಆಪ್ಷನ್ ಬಿ ಸುಲಾನಾ. ಇನ್ನು ಸದೈವ ಶಬ್ದ ಮೇ ಸಂಧಿ ಹೇ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆಪ್ಷನ್ ಡಿ ವೃದ್ಧಿ ಸಂಧಿ. ರಾಜಮಹಲ್ ಶಬ್ದ का समास है ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಡಿ तत्पुरुष समास इस द राइट आंसर. ಇನ್ನು आज का युग इंटरनेट युग है इस वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆಪ್ಷನ್ ಎ ಪೂರ್ಣ ವಿರಾಮ. ಇನ್ನು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ का जन्म ರಾಮೇಶ್ವರಂ ಡ್ಯಾಶ್ ಹುವಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು ಸಹಿ ಕಾರಕ ಮೇ ಅಂತ ಬರಬೇಕು. ರಾಮೇಶ್ವರಂ ಮೇ ಹುವಾ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಸಂಬಂಧೀಕರಣ 4 ಇರ್ತವೆ. ಮೊದಲೆರಡು ಪದಗಳ ಸಂಬಂಧವನ್ನು ಗ್ರಹಿಸಿ 3ರ ಸಂಬಂಧ 4ರಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ನಾಗಪುರ ಸಂತ್ರ ಕಾಶ್ಮೀರ್ ಡ್ಯಾಶ್ ಅಂತ ಇದೆ, ಸೇಬ್ ಆಗ್ತದೆ. मकान की छत मछली की पीठ जैसी, मकान के स्तंभ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು हाथी के पैर जैसे. पंप ಪ್ರಾಚೀನ ಕವಿ, ಕಂಬಾರ ಕೇಳಿದ್ರು ಆಧುನಿಕ ಕವಿ. ಕೃಷ್ಣ का रंग काला ಆದರೆ ಯಶೋಧ का रंग ಕೇಳಿದ್ರು ಗೋರಾ ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಇನ್ನು ಒಂದೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬೇಯಿಸಲಿಕ್ಕೆ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ತವೆ. ಪ್ರತಿ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರಕ್ಕೆ 1 ಅಂಕ, 4 ಪ್ರಶ್ನೆ 4 ಅಂಕ. अब्दुल कलाम जी बचपन में किस घर में रहते थे ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ अब्दुल कलाम जी बचपन में पुश्तैनी घर में रहते थे. प्रश्न 14, दोस्तों ने मकान बनाने के बारे में किन किन से पूछा? आंसर, दोस्तों ने मकान बनाने के बारे में हाथी, सांप, भैंस और मछली से पूछा. 15, आज मनुष्ययान कहाँ जा रहा है? आंसर इज आज मनुष्ययान गगन में जा रहा है. 16, मुखिया को किसके समान होना चाहिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು ಮುಖಿಯಾ ಕೋ ಮುಖಕ್ಕೆ ಸಮಾನ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೆ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು 2 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ ನೋಡೋಣ. 8 ಇರ್ತವೆ. 16 ಮಾರ್ಕ್ಸನ್ನು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಈಸಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತೀರಪ್ಪ ಅಂದರೆ ಗಳಿಸ್ತೀರಿ. 17ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, कश्मीरी सेब पाठ में लेखक पाठकों को क्या चेतावनी देते हैं? कश्मीरी सेब पाठ से लेखक को यह चेतावनी देते कि खरीदारी करते समय सावधानी बरतनी चाहिए, आंखें बंद करके किसी पर विश्वास नहीं करना चाहिए वरना धोखा खाने की संभावना होती है. इन आशिया अम्मा जी कलाम को खाने में क्या क्या देती थी? आशिया अम्मा जी अब्दुल कलाम को खाने में चावल के साथ सुगंधित स्वादिष्ट सांभर देती थी, घर का बना अचार और नारियल की ताज़ी चटनी भी देती थी. इन लेखक परसाई जी ने मंत्री को कैसे समझाया ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು लेखक ने मंत्री को समझाया कि ऐसा हरगिज मत करिए, ईमानदारों के सम्मेलन में पुलिस ईमानदारों की तलाशी ले, यह बड़ी अशोभनीय बात होगी, फिर इतने बड़े सम्मेलन में थोड़ी गड़बड़ी होगी ही. इन बच्चे गांव को आदर्श गांव कैसे बनाते हैं? गांव की नियमित साफ सफाई करके गंदगी को दूर करते हैं, गांव को हरा भरा बनाकर गांव में कूड़ा डालने के लिए एक निश्चित जगह डालते हैं, स्वच्छता के प्रति लोगों को जागरूकता बनाते हैं, इस प्रकार गांव को आदर्श गांव बनाते हैं. इन कवि दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. एक मानव को दूसरे मानव से रिश्ता जोड़कर आपस की दूरी को मिटाना चाहिए, स्वयं को पहचान कर भाईचारे को समझना चाहिए, बुद्धि पर हृदय की जीत करे वही विद्वान, ज्ञानी और मानव भी है. इन यशोदा कृष्ण को कैसे मनाती है ಅಂತ ಇತ್ತು. कृष्ण के क्रोधयुक्त चेहरे को देखकर उसकी बातों को सुनकर यशोदा खुश हो जाती है. वह कृष्ण से कहते हैं कि बलराम जन्म से धूर्त और चुगलखोर है. वह गोधन की सौगंध खाकर कहते हैं कि वही उसकी माता और कृष्ण ही उसका पुत्र है. इन्हें शनि अत्यंत ठंडा ग्रह है कैसे ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. शनि ग्रह सूर्य से पृथ्वी की अपेक्षा करीब 10 गुना अधिक दूर है. सूर्य का ताप शनि ग्रह पर बहुत कम पहुंचता है. शनि के वायुमंडल का तापमान शून्य के नीचे 150 डिग्री सेंटीग्रेड के आसपास होता है. इन शनि के वायुमंडल कैसे बना है ಅಂತ ಇತ್ತು. ಶನಿ का ವಾಯುಮಂಡಲ ಏನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ
ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು हाइड्रोजन हीलियम मीथेन और एमोनियम गैसों से बना है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು महात्मा गांधी सत्य की शक्ति के बारे में क्या कथन है ಅಂತ इतो. सत्य एक विशाल वृक्ष है, उसका जितना आदर किया जाता है उतने ही फल उसमें लगते हैं, उनका अंत नहीं होता. ಇನ್ನು ಮೀನಾ ಮೇಡಮ್ ನೇ ಆಯೋಜಿತ ಕಾರ್ಯ ಶಿಬಿರ में कौन कौन से विषय थे ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ कविता वाचन इತ್ತು, कविता रचना इತ್ತು, संभाषण कौशल विकसित इತ್ತು, टेराकॉट से गुड़िया बनाना ಅಂತಕ್ಕದ್ದನ್ನು ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು 3 मार्क्स क्वेश्चंस के बरना गिल्लू के दुखद अंत के बारे में लिखिए ಅಂತ इತ್ತು. गिल्लू का अंत दुखद था क्योंकि गिलहरियों का जीवन काल केवल 2 वर्ष होता है और गिल्लू का समय भी पूरा हो गया था. उसने अंतिम दिन खाना नहीं खाया और कमज़ोरी से अपने झूले से उतरकर लेखिका के बिस्तर पर आया, जहाँ उसने ठंडे पंजों से उसने उंगली को पकड़ लिया जिसे उसने बचपन में पहली बार पकड़ा था. उसकी उंगलियां ठंडी होती गई और प्रभात की पहली किरण के साथ वह हमेशा चिरनिद्रा में सो गया. इन्हें इंटरनेट सचमुच एक वरदान है कैसे अंत ಕೇಳಿದ್ದಾರೆ. यस, इंटरनेट के द्वारा घर बैठे बैठे खरीदारी कर सकते हैं, कोई भी बिल भर सकते हैं. इंटरनेट बैंकिंग द्वारा दुनिया के किसी भी कोने में जितनी भी चाहे रकम को भेजी जा सकती है. सचित्र संभाषण किया जा सकता है. सोशल नेटवर्किंग द्वारा दुनिया के किसी भी देश के रहन सहन वेशभूषा का जानकारी प्राप्त कर सकते हैं. मुक्त संभाषण भी संभव है, इसलिए इंटरनेट सचमुच एक वरदान है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಉತ್ತರ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ. ಇನ್ನು सक्सेना परिवार में रोबोनिल को पाकर बहुत खुश थे क्यों ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. यस, सक्सेना परिवार रोबोनिल को पाकर बहुत खुश था क्योंकि वह घर के सभी कामकाजों का कुशलता से करता था, जिससे परिवार का जीवन आसान हो गया था. रोबोनिल सुबह नाश्ता बनाने से लेकर मेहमानों के दरवाजे खोलने, बच्चों को कहानियाँ सुनाने, उनका होमवर्क कराने और परिवार के वर्ड प्रोसेसर काम करने तक भी सभी काम करता था. वह शाम को परिवार के कुत्ते को घुमाने भी ले जाता था ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು बचेंद्री पाल का बचपन कैसे बीता ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. बचेंद्री पाल का बचपन संघर्ष और साहसिक कार्यों से भरा रहा. आर्थिक समस्या के बावजूद भी उन्होंने पढ़ाई जारी रखी. बचेंद्री को बचपन में रोज़ 5 किलोमीटर पैदल चलकर स्कूल जाना पड़ता था. सिलाई का काम करके पढ़ाई का खर्च जुटाते थे. इन्हें कर्नाटक राज्य की शिल्पकला और वास्तुकला का वर्णन ಅಂತ ಕೇಳಿದರು. ಇಲ್ಲಿ कर्नाटक राज्य की शिल्पकला अनोखी है. बादामी ऐहोले पट्टदकल्लू में जो मंदिर की शिल्पकला और वास्तुकला अद्भुत है. बेलूरू, हलेबीडू, सोमनाथपुर के मंदिरों की पत्थर की मूर्तियाँ सजीव है. श्रवणबेलगोला की 57 फुट ऊंची गोमटेश्वर की एक शिला प्रतिमा त्याग और शांति का संदेश देता है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸೊ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಗ್ತದೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ यस, समय मातृभूमि कविता में प्रकृति सौंदर्य का वर्णन कैसे किया है ಅಂತ ಕೇಳಿದರು. ಇಲ್ಲಿ भारत माँ के खेत हरे भरे और सुहाने हैं, वन उपवन फल फूलों से भरे हुए हैं. भारत भूमि के अंदर खनिजों का व्यापक धन भरा हुआ है. भारत माता सुख संपत्ति और धनधाम को मुक्त हस्त से बांट रही है. इससे भारत माता का प्रकृति सौंदर्य बढ़ गया है. इन्हें समय अत्यंत अनमोल है कविता के आधार पर ಕೇಳಿದ್ರು. समय अनमोल है, यह ईश्वर द्वारा मनुष्य को प्राप्त अनुपम धन है. समय रहते ही हमें अपने सारे काम पूरे कर लेने चाहिए. काम करने के लिए प्राप्त अवसर को व्यर्थ नहीं गंवाना चाहिए. काम को टालना नहीं चाहिए क्योंकि बीता हुआ समय लौटकर नहीं आता. आलस्य नहीं करना चाहिए. स्वयं पर विश्वास रखते हुए अपने काम को पूरी तरह लगन से करना चाहिए. इन्हें दोहे भावार्थ ಕೇಳಿದ್ರು. रामनाममनि दीपदरु जीह देहरि द्वार, तुलसी बीतर बाहिरो जो चाहसी उजियार. प्रस्तुत दोहे में तुलसीदास जी कहते हैं कि जिस तरह देहरी पर दिया रखने से घर के भीतर तथा आंगन में प्रकाश फैलता है, उसी तरह राम नाम जपने से मानव की आंतरिक और बाह्य शुद्धि होती है. ಇನ್ನು ಗದ್ಯ ಭಾಗದ ಅನುವಾದವನ್ನು ಬಹಳ ಈಸಿ ಇತ್ತು. ಸತ್ಯದ ಮಹಿಮೆ ಅಪಾರವಾಗಿದೆ, ಸತ್ಯ ಅತ್ಯಂತ ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾಗಿದೆ, ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಸತ್ಯ ಮಾತನಾಡುವುದನ್ನು ರೂಢಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು पंडित राजकिशोर के मानवीय गुण ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. उत्तर, राजकिशोर मजदूरों के नेता थे, गरीबों के प्रति सहानुभूति दिखाने वाले व्यक्ति थे. बसंत के आग्रह पर उसे सहायता करने की दृष्टि से एक छलनी खरीदते हैं. प्रताप से बसंत की मोटर दुर्घटना का समाचार सुनते ही तुरंत उसके घर पहुंचते हैं. बसंत के इलाज के लिए डॉक्टर को बुलाते हैं. इस तरह राजकिशोर के मानवीय व्यवहार का परिचय मिलता है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು बसंत एक ईमानदार लड़का है कैसे ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. यस, बसंत एक गरीब लड़का है. वह मेहनत से पैसे कमाना चाहता है.
इसलिए वह राजकिशोर की दया की भीख लेने से इनकार करता है। वह घायल होने पर भी अपने भाई प्रताप को राजकिशोर के पैसे लौटाने को भेजता है। इससे पता चलता है कि बसंत एक ईमानदार लड़का है। इन पद्य पूर्ण ಮಾಡೋದು ಸೇಮ್ ಪದ್ಯನೇ ನಿಮಗೆ ಬರೋದು। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು। ಇನ್ನು ಗದ್ಯ ಭಾಗವನ್ನು ಓದಿ ಉತ್ತರಿಸಿ ಬರಬೇಕು। नीरज जीवन को सुखद कौन बनाता है? हास्य नीरज जीवन को सुखद बना देता है। आज के जीवन में सहज देन क्या है? तनाव, व्यस्तता, संघर्ष आदि आज के जीवन की सहज देन है। कठिन जीवन को जीने योग्य बनाने के लिए क्या ज़रूरी है? ಅದರಲ್ಲಿ हंसते रहना ज़रूरी है। हास्य का जादू कैसे फैलता है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಸುಗಂಧ की तरह चारों ओर फैलता है। ಇನ್ನು ನಿಬಂಧ ಯಾವ್ದು ಕೇಳಿದ್ದಾರೆ? ಇಂಟರ್ನೆಟ್ ಇದೆ, ಸಮಯ की पहचान ಇದೆ, ಬೇಟಿ ಬಚಾವೋ ಬೇಟಿ ಪಡಾವೋ। ಇದು ಇಂಟರ್ನೆಟ್ ವೆರಿ ಸಿಂಪಲ್ ಇರ್ತದೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್। ಸೊ ಈ ತರನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೀವೇನು ಮಾಡ್ಬೋದಪ್ಪ ಅಂದರೆ ಅರ್ಥ, ಲಾಭ, ಹಾನಿಯ ಉಪಸಂಹಾರವನ್ನು ಸಿಂಪಲ್ಲಾಗಿ ಒಂದು 10-12 ಸಾಲನ್ನು ಬರಿಬೋದು। ಇನ್ನು ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಇದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ನೀವೇನು ಬರಿಬೋದು ಫ್ರೆಂಡ್ಸ್? कोई सकारन ಇದೆ, 2 दिन ಇದೆ। ಸೊ ಮೇಲೆ ದಿನಾಂಕ ಬರೀರಿ। ಪ್ರೇಕ್ಷಕು ಸೇವಾ ಮೇ ಆದರಣೀಯ ಮಹೋದಯ, ವಿಷಯ ಪತ್ರಕ ಕಲೆವರ್, ಆಮೇಲೆ ಸಧನ್ಯವಾದ, ಆಮೇಲೆ ಆಪ್ಕ ಆಜ್ಞಾಕಾರಿ ಛಾತ್ರ ಅಥವಾ ಛಾತ್ರ ಅಂತ ಬರೀರಿ। ಯಾವುದೇ ಕಾರಣ ಅದು ಸೇಹತ್ ಖರಾಬೆ ಅಂತ ಬರೀರಿ ಅಥವಾ ಬಡೇ ಭಾಯ್ಕೆ ಶಾದಿ ಅಂತ ಬರೆದು ನೀವು ರಜೆಗಳನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪತ್ರವನ್ನು ಬರೀಬೋದು। ಇಷ್ಟಿತ್ತು ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಹಾಗೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ। ನಾನು ಸಿಗ್ತೀನಿ ಹೊಸ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ। ಅಂಟಿಲ್ ಟೇಕ್ ಕೇರ್, ಬಾಯ್।